अरे अजून तर स्वयंपाक बनलाच नाही. स्वयंपाक बनला नाही तर हे वरण, ह्या पोळ्या, ही खिचडी कुठून आली? अरे हो, हे फ्रीजातलं काढून ठेवलेलं आहे गॅसच्या ओट्यावर. हे रोहिणीले तो कधी अंदाजीन काय माहीत बापा स्वयंपाकाचा. हे रोहिणी जेव्हापासून स्वयंपाक बनवून राहिली ना, लय बासं पडू राहिलं. आणि फ्रीजमध्ये ठेवू 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 ते तसंच राहू राहिलं. हे फ्रीजातून गॅसच्या ओट्यावर काढून कोणा ठेवलं पण? आता पायान घेऊन तर किती बोलन. तसंच ते एक पोळी जर फेकण्यात नाही गेली तर आता किती बोलते. आणि एवढा सारा पोळ्या, एवढी सारी खिचडी, एवढा सारा भात, बापा रे. पण कोणा काढून ठेवलं काय माहीत फ्रीजातून गॅसच्या ओट्यावर. रोहिणी, हे रोहिणी, रोहिणी. या पोरीला काही आवाज नाही उरायला. जाऊन पाहतो तिच्या रूममध्ये काय करू राहिली. तिला बोलावून आणतो. हे काय विचारतो तिला. आत्यानं जर पाहिलं ना तर बस झालं. रोहिणी चल ना, तिच्या रूमामध्येच जातो आणि तिला विचारतो काय आहे तर. फ्रीजात ठेवलं होतं बाई एवढं सारं अनाज. कोणा काढून ठेवलं काय माहीत गॅसच्या ओट्यावर. हे रोहिणीला अजून अंदाज नाही आला बाई स्वयंपाकाचा. अजून नाही आला अंदाज. अलकाताईसोबत बोला लागन. मग रोहिणीला काही दिवस स्वयंपाक नाही करू द्या लागन. आमच्या दोघीला स्वयंपाक करा लागन. रोहिणीला स्वयंपाकाचा जोपर्यंत पूर्ण अंदाज येत नाही तोपर्यंत तिला स्वयंपाक नाही करू द्या लागन. आताला माहीत झालं एवढा अनाज फेकू राहिलं तो बस झालं. मग तर आणि तसं की अनाज फेकणं काही चांगलं नाही आहे. आता एवढा सारा अनाजाचं काय करायचं अलकाताईला विचारावी लागन. पोळ्या तर खाऊन घेऊ म्हणा, गरम गरम करून तेल तूप दीप लावून गरम करता येते. पोळ्याचा चिवडाही बनवता येते. पण आता वरणाचं आणि भाताचं काय करावं. रोहिणी, हे रोहिणी. मैं तेरे इश्क में मर ना जाऊं कहीं, तू मुझे आजमाने की कोशिश न कर, मैं तेरे इश्क में. चल माय बाई काय बनवलं काय माहिती ना. आता सकाळी सकाळी नाश्ता गिस्ता बनवला असं. नाश्ता करून घेतो. आता माय बाई एवढ्या लवकर येणं स्वयंपाक कसा काय बनवला. एवढ्या लवकर स्वयंपाकी बनला का लगे. पोळ्या, वरण आणि खिचडी काय बनवली या टायमाला. पाहू दे बरं जरा. नाही बाई व सर अनाज तर थंडगार आहे बापा. जसं काही फ्रीजात मी ठेवलं होतं. हां, हे फ्रीजात मी ठेवलं होतं येईना बनू बनू. आणि आता हे गॅसच्या ओट्यावर ठेवलं जाईना. काय माहीत फेकणार आहेत का काय तर. नाही नाही, अनाजाची तर धुई नाही लावली आहे ना. एवढं सारखं फेकून देतील ना आता या. ही गोष्ट तर आत्याला सांगाच लागन मला. सांगाच लागन. मस्त गलतीत सापडल्या आता ह्या तिघी. आता आत्याला सांगतो. आत्याला सांगतो काय, आत्याला इथं घेऊनच येतो. आता येईन मजा. आता जाऊन सांगतो आत्याला. पाहायचा स्वयंपाक करणं. पा किती सारं अनाज बासं पडलं आणि लगे फ्रीजात नीला कोणी ठेवलं होतं येईना. आता जातो आता सांगून देतो. काय झालं ताई, तुम्ही काऊन मला घाई घाई नेते घेऊन आल्या. अव पहिले मला तू एक गोष्ट सांग. हे काय व काय आहे. कोणतं काय आहे ताई. गॅसच्या ओट्यावर काय वर काय आहे ते. हे एवढं सारं अनाज बासं कसं काय पडलं. तुला आत्यानं सांगितलं होतं ना मोजून पोळ्या बनवायच्या, थोडीशी भाजी बनवायची, थोडीशीच खिचडी टाकायची. एवढं सारं कसं काय बासं पडलं अनाज. आणि आत्याने हे पाहिलं तर आता काय म्हणून. तुला माहित आहे ना एक पोळी बिदर वाया दावडवली तर आता किती बोलते. एवढ्या साऱ्या पोळ्या, हे वरण, ही खिचडी. हां काय करायचं आता याचं. आत्यानं पाहिलं तर किती बोलन किती बोलन. तुले तर बोलनच वरतून आम्हालाही बोलन. इतक्या दिवसाची स्वयंपाक करू राहिली अंदाजच नाही आला का तुले. हां अहो ताई मी मोजूनच बनवत असतो. त्या दिवशी राकेश भाऊ बी काही घरी जेवले नाही. प्रतिभा ताई आणि मोठे दादा ते चालले गेले होते बाहेर. तर ते बाहेरूनच जेवण करून आले. तर त्याच्या हिस्साचं मग बासच पडलं ना अनाज. ते घरी जेवले नाही तर त्याचा स्वयंपाक बनवून घेतला होता. म्हणून हे बासं पडेल. मग बासं पडलं तर फ्रीजात काय ठेवलं. गाईले लावून देते. लावून देते तुरंत दुसऱ्या दिवशी. हे फ्रीजात ठेवायची काय गरज होती तुला. फ्रीजातून काढून कोणी गॅसच्या ओट्यावर ठेवलं. हे असं ठेवलं. आत्यानं पाहिलं तर लवकर हे गाईले देऊन ये जाय लवकर. हे आत्यानं पाहिलं गेलं ना तर आपल्यालाच बोलणे खा लागन. पण आता झालं तर झालं बाई ना. याच्या पुढे ध्यान देत जाय स्वयंपाक बनवायच्या वेळेस. मी काय म्हणतो पहिलेच विचारून घ्यायचं तुम्ही घरी जेवणार आहे का बाहेर जेवणार आहे. हां म्हणजे की कसं त्याच्या हिस्साचा बरोबर स्वयंपाक बनवता येते. ताई असं केलं तर नाही चालन का. जो आला तिला गरम गरम पोळ्या दिल्या. एकखट्ट्या बनवून काही ठेवायच्या नाही. हां ज्याला जशी पोळी लागली तशी गरम गरम बनवून द्यायची. कसं कोणाला किती भूक आहे हे कोणी सांगू नाही शकत ना. भाजी जर चांगली झाली तर कोणी 3 पोळ्या खाऊन घेते, 4 पोळ्या खाऊन घेते. भाजी जर चांगली नाही झाली तर कोणी एकच पोळी तर निपटून जाते. म्हणजे की ज्याला जशी पोळी लागली तशी पोळी बनवून देता येते. आणि उरलेली कणिक फ्रीजात निठून दिल्या जाते. दुसऱ्या दिवशी त्याच्या पोळ्या बनवता येतात नाही का. हो हो असंही चालते. एकखट्ट्या पोळ्या बनवून ठेवल्या ना तेच टेन्शन राहते. कोणी एक पोळी खाते तर कोणी 2 खाते तर कोणी कधी शुल्लकच जेवून घेते तर पोळ्याच कमी पडून जातात. तर कधी पोळ्या भाषाच पडून जातात. तू बोलून राहिली ते बरोबर बोलून राहिली. कणिक चुरून ठेवून द्यायची. ज्याला जशा पोळ्या लागल्या तशा गरम गरम वाढायच्या नाही का. हो गरम गरम पोळ्या कशा चांगल्याही लागतात. नाही नाही रोहिणी बरोबर बोलली तू. माझ्या दिमागात आली होती ही गोष्ट पण मी म्हटलं होती. हो तुझ्या दिमाग तर लय चालते. आता दिमाग चालव याचं काय करायचं आहे तर किती सारं बासं अनाज आहे. फ्रीजातून कोणा काढून गॅसच्या ओट्यावर ठेवलं देव जाणे. आता पाहायच्या पहिले गाईले टाकून म्हटलं बरं बरं ताई. अरे रोहिणी हा ताई बोला. अरे मी त्यासोबत बोलायला येऊ राहील ती. बोला ना तर. का रोहिणी मी काय म्हणून राहिली होती. किती सारं बनवतं बाई ना तू अनाज पाय बरं. हां पाय ना किती सारं बासं पडलं तर. वरतून तुला फ्रीजात बी ठेवून दिलं ते आणि डबल मग बाहेर काढलं बी नाही. गरम गिरम करून खाल्ल्या नव्हतं जात का. ताई मी काढणारच होती ते बाहेर. खिचडी 2-3 दिवस पुराणी खिचडी आहे ते वरण तर 3-4 दिवस पुराण आहे वाटते. पण पोळ्या कालच्याच आहे ताई. काल रात्रीच्या. हो पोळ्या तर आहे काल रात्रीच्या. पण ही खिचडी नाही वरण आता ते तर खायच्या लायकीचं बी नाही आहे. आता वाया गेलं ना ते. एवढं सारं अनाज बनवून नको ठेवत जाऊ ना. ताई मी काय करू. हां मग आता सराईसाठी बनवून ठेवलं तर कोणी खात नाही. आणि जर कमी बनवलं तर सराईला भुका लागतात मग कमी पडते. तर करावं तर काय करावं. हो बाई ते तर परेशानीच आहे.
आम्ही दोघी आतापर्यंत स्वयंपाक बनवत होतो ना, तर काही जास्त नव्हतो बनवत, कमी बनवत होतो. जर निपूर आली तर डबल स्वयंपाक बनवत होतो, पण शिल्लक नव्हतो बनत. काय बरं किती मोठ्या पोळ्या बाशा पडल्या, एवढ्या मोठ्या पोळ्या तुला बनवून ठेवून दिल्या, कोण खाल्ल्या नाही ना, काही नाही. काही याच्यावर एक उपाय काढला मी ना. काय? आपण कणिक चुरून घेत जाऊ आणि जेवायला बसले सगळेजण की जेले जशा पोळ्या लागतात तशा तशा गरम गरम पोळ्या बनवून वाढत जाऊ. यानं कसं होईल की पोळ्या एकखट्ट्या बनवून ठेवायचं झंझट बी नाही, गरम गरम पोळी वाढली तर गरम गरम पोळी खायला बी चांगली वाटते आणि शिल्लक पोळ्या बनत बी नाही. उरलेली कणिक फ्रीजात मी ठेवून दिली तर दुसऱ्या दिवशी त्याच्या पोळ्या बनवल्या जातात. आता आणि ताईला तेच सांगितलं मी ना. हो बाई ना, हेही बरोबर आहे. पण ताई आता याचं काय करायचं? काय करायचं म्हणजे तू कांदा मिरच्या काप आणि पोळ्या चांगल्या चूर, त्याचा चुरमा बनवून घेऊ, पोळीचा चिवडा बनवून खाऊन घेऊ म्हटलं. हो मला बी आवडते, पोळ्याचा चिवडा चांगला लागते, आवडते मला. आता तेच करायला लागेल, फेकू तर शकत नाही एवढं मोठं अनाज. हो माय बाई, एवढं मोठं अनाज थोडा फेकू शकतो, किती महागात गहू. पोळ्याचा चिवडा बनवा, आपण खाऊन घेऊ. बरं ठीक आहे, तू कांदा मिरच्या काप आणि रोहिणी तू आत्याला चहा घेऊन जाय, चहा बद्दल तुम्ही तुला बनवून जाय, आत्याला चहा आणून दे. मग डबल आता चहा 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 करून चहाच नाही दिला, चहाच नाही दिला. हो ताई. प्राणायाम केला ना तर चांगलं वाटतं बाप्पा. लोक म्हणतात या वयात बी तुम्ही एवढ्या तंदुरुस्त कशा काय बाप्पा, एवढे कामं कशी करून घेता तुम्ही, एवढ्या तंदुरुस्त कशा काय? तुमच्या चेहऱ्यावरून तर पताच नाही लागत तुमचं वय किती आहे तर. बाया म्हणतात तुमचा चेहरा पाहून असं वाटतच नाही की तुम्हाला एवढाले पोरं असन नातं पुताचे असन म्हणून तुम्ही सारा ग्लो. व्यायाम करायचा आहे ना, सकाळी उठून एक्सरसाइज करावं, चांगला प्राणायाम करावं, पा कसं वाटतं तर मग. लोक म्हणतच नाही की तुमचं एवढं वय आहे म्हणून. किती वेळ झाला माहिती छान आहे अंदाजू काही ना माझ्यासाठी. आत्या 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 येऊ का अंदर? हे परती दादी ना रूम मध्ये आल्यावर विचारते आता येऊ का अंदर. रूमच्या अंदर आल्यावर काय विचारायला लागते आता येऊ का अंदर तर. हो माहिती ये काय म्हणून राहिली, मला वाटतं चहाच घेऊन आली का काय माझ्यासाठी तर. मी म्हटलं आज दिवस कुकून निघाला की तू माझ्यासाठी चहा घेऊन आली सकाळी सकाळी. आता एक न्यूज घेऊन आली मी तुमच्यासाठी. बोल ना आता काय म्हणून राहिली, काय काम आहे? आणि जर पैसे मागायला आले असेल ना तर पहिले सांगून देतो तुला मी, पैसे नाही आहे माझं, लय खर्च झालेला आहे. पैशाची गोष्ट सोडून कोणती गोष्ट कर, ऐकून घेतो मी ती. हे माझी सासू बी ना एक आयटमच आहे बाप्पा. माझ्या सासूले तर निरा पैशाचा दाखला घेत राहते, कोणी पैसे मागेन का पैसे मागेन का. बोलशील ना काय काम होतं तर. अहो आत्या मी तुम्हाला सांगायला आली होती. बोल काय सांगायला आली होती? अहो आत्या तुम्ही किती कंजूस आहे ना बरं, एक एक रुपयाला पाहिजे तुम्ही. कंजूस कोण आहे हो कंजूस? नाही कंजूस नाही म्हणून राहिली मी, तुम्ही किती पैशाची कदर करता ना बरं, तुम्ही किती बचत करता, किती सोचून समजून पैसा खर्च करता. आता कंजूस लोकांना बी डायरेक्ट कंजूस नाही म्हणू शकत बाप्पा, त्याला आयडियानं कंजूस म्हणा लागते. कंजूस लोकांना कंजूस म्हटलं की बी राग येते. तुम्हाला पैशाची किती कदर आहे का नाही बरं, किती सोचून समजून खर्च करता तुम्ही. उलसात काही वाया जाऊ देत नाही, उलसात तुम्ही फालतूचा खर्च करत नाही. असं बोल ना मग, कंजूस काय म्हणून राहिली. ते गोष्ट सोडा, मी काय म्हणेल ते ऐका पहिले. बस आता त्या तुमच्या 3 सुना नाही का, लाडाच्या आल्या कामाच्या सुना तुमच्या, खाऊ ना असे कोण बोलतं. आता म्हणच लागेल बाबा, तुम्ही म्हणता ना लय काम करतात मा सुना, लय काम करतात मा सुना, मा 3 सुनाले कामाचे आहे. त्याचे एक बार कामं जाऊन पाहा तुम्ही किचनमध्ये, पहा फक्त खाऊन काय झालं. पहा तर खरी तिथला लवणास त्या फेकू राहिल्या तर पानं, एवढ्या मोठ्या पोया, एवढं मोठं वरण, एवढी मोठी खिचडी पुरं फेकू राहिल्या. आता नाही बाई हे काय सांगू राहिली होतो मग, नाही तर काय खरं सांगू राहिली मी. पहा ना केवढ्या मोठ्या पोळ्या, केवढी मोठी भाजी, केवढी मोठी खिचडी त्यानं फ्रीजातून काढून गॅसच्या ओट्यावर ठेवल्या आणि आता सरळ फेकून देतील. माय 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 धुई राणीच लावली आहे ना तर, इथला लहानच फेकू राहिल्या का ते. खरं बोलली का तू, खरं बोलली का बापा? आता मी खोटी खाली बोलीन, तुमची शपथ बा, तुमची शपथ. आता नाही बाई माझी शपथ खाली घालू राहिली, माझी काय एवढा वरता आला का माझी शपथ घालू राहिली तू, माझी शपथ घेपत नव्हतं घालू माहिती. पलीच बी माशी मारताय तुम्ही. बरं बापा त्या माझी शपथ, माझी शपथ. चला ना तुम्ही पाहता खरी एक बार किचनमध्ये जाऊन पहा ना काय करणं लावलं त्या ताईनं. तिथला लवणास फेकतात तर रोज, तुम्हाला तर काही माहिती नाही राहत त्या काय करतात आणि काय नाही तर किचनमध्ये. तिथं आज मी डोळ्यानं पाहिलं म्हणून तुम्हाला सांगू राहिली. पहा ना तुम्ही एक बार, तुम्ही फक्त मार लक्ष देता, मलाच बोलत राहता तू हे नाही करत, तू ते नाही करत, तू कामं नाही करत, तू धंदे नाही करत, तू बसून राहतं, तू फोन पाहत राहतं. निरा फक्त तुम्ही मला बोलत राहता, मावर ध्यान देता, त्याच्यावर ध्यान नाही देत, त्याला नाही बोलत काही. पहा ना त्या तिघीनं किती नुकसान करणं लावलं होतं तुमचं, एक बार पहा तुमच्या डोळ्यानं चालू. खरी बोलत आहे का तू? आता नाही बाई एवढी शपथ घातली माझी स्वतःची मी ना, आणि मी का खोटी बोलीन का? माझ्या जीव मला का प्यारा नाही आहे का? चला ना तुम्ही, चला तर खरी माझ्यासोबत एक बार. तुमच्या डोळ्यानं पाहिजे ना तर मग येईन ना तुम्हाला, तुमच्या डोळ्यानं पाहिजे तर चला तुमच्या डोळ्यानं पाहून घ्या एक बार. खरी गोष्ट आहे का ती वाली? चल मग चल, चला चला. मी काय म्हणतो आता, तुम्ही समोर व्हा, तुमच्या मागं मागे तुम्ही. कसं आपण दोघी सोबत जाऊ ना तर काही शकून जाईल की मीच तुम्हाला सांगितलं म्हणून. पहिले तुम्ही व्हा समोर, मग मी येतो तुमच्या मागून. कसं आपण दोघी सोबत जाऊ ना ते शकून जाईल की मीच तुम्हाला सांगितलं म्हणून. हो देशात काही काय घेतो तू का खोटी बोल राहिली का? नाही बापा तुम्हाला नाही समजत, तुम्हाला समजत नंतर बदला घेतात ते मापासून. हा संग ते भांडण करायला भेट नाहीत म्हटलं. तुम्ही व्हा बापा समोर, मला घेऊ लागते द्यायचा, मी येतो मागून. बरं जाऊन पाहू दे बरं काय करू राहिलं ते आता. हो आता जा 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 तुम्ही जा किचनमध्ये, पुरं अनाज गॅसच्या ओट्यावरच ठेवलाय, जा पहा एक बार तुमच्या डोळ्यानं. थांब आता काढतो त्याची सटक. हो आता जा जा सटक काढा चांगली त्याची, चांगली सटक काढा. तरी किती वेळा अलकाले बोललेली आहे बरं, किती वेळा अलकाले मी ना बासं बी खाऊ घातलेला आहे की तू बासं पाडतं तर तू काय बासं.
तरी ते सबक नाही शिकली, तरी नाही शिकली सबक. जा तर खरी, इथंच गोष्टी करसान तर त्या रफा दफा करून देतील, फिकपाक करून देतील नाच. जा लवकर, रंगे हात पकडा येईल. बरं बरं, आता जातो. आता येईन मजा. आतापर्यंत घर शांत शांत होतं, आता होईन घरात नाही चांगला तमाशा. बसल्या बसल्या बोर होऊ राहिली होती मी. काही एंटरटेनमेंटच नव्हतं भेटू राहिलं. आता मस्त एंटरटेनमेंट होईल, मस्त होते धिंगाणा आज घरात नाही. आता आता पाहिजे किती भांडण करते तर. चल पाहतो काय चालू आहे तो. मी काय म्हणतो, या पोया मिक्सरमधून काढून घेऊ का मी? मिक्सरमधून चांगल्या बारीक होऊन जातात. नाही हो माय बाई, मिक्सरातून नको काढू, हातानं चांगल्या चूर, मिक्सरातून काढायला चांगल्या नाही लागत. बरं ठीक आहे. मी काय म्हणतो रोहिणी, हा घेऊन जाय, आताच्या रूममध्ये चहा घेऊन जाय. पाशीन बरोबर घेऊन जाशील, गरम आलंय. हो ताई द्या. हे घे, सांभाळून घेऊन जाशील बरं. गरम आलंय. हो ना ताई, मी बरोबर घेऊन जातो ना, लहान हो का मी. बरं घेऊन जाय. आत्याला देऊन ये तुम्ही चहा. देऊन ये ताई. काही ब्रेड वगैरे, काही बिस्किट वगैरे काही खात नाही का त्या चहासोबत? नाही नाही, फक्त चहाच पितात त्या. बरं ठीक आहे. काय लावलं हे? काय झालं त्या? काय झालं? पाया ना पाया, करा नुकसान करा, अजूक नुकसान करा मायवलं. तुम्हाला कोणतं कमवून आण लागते घरात नाही? करा नुकसान करा. तुले काय नासूकला चहाचा कप बी नाही सांभाळतात का? रोहिणी, तुला चहाचा कप बी नाही सांभाळतात का? लगे चाही पाडून दिला खाली. नाही नाही आता तुम्ही एकदमच अचानक समोर आल्या ना आणि जोरानं बोलल्या तर मला भेव लागला, तर चहाचा कप पडून गेला. बापा तुला मग आवाजाचा भेव लागते लगे? एवढी नाजूक आहे का तू? एवढी नाजूक आहेस? आता अचानकच आल्या ना तुम्ही समोर म्हणून. हो, माहीच गलती सांगा तुम्ही आता त्याच्याची. माहीच गलती सांगा. बरं झालं तो चहाचा गरम कप हातावर नाही पडला ना, मग पायावर पडला. जर हातावर किंवा पायावर पडला असता नाही तर. आता सॉरी, माफ करून द्या. कायचं सॉरी आणि कायचं माफ करून द्या? हे शिकवलं का माझ्या बापानं? काय झालं बापा, काय झालं? एवढं जोरानं कोण आवाज आला? काय झालं? कोण पडलं खाली? नाही कोण नाही पडलं, चहाचा कप पडला. बापा मला एवढा आवाज आला, नाही कोणी पडलंच का? रोहीच पडली का? चहाचा कप सांभाळणं नाही होत, घर काय सांभाळीन काय माहित बापा. हे एवढं सारं अनाज कसं काय बासं पडलं? कसं काय बासं पडलं एवढं सारं अनाज? कोण बनवला होता स्वयंपाक? कोण बनवला होता? आता आम्हीच बनवला होता. अरे मला तर वाटलं रोहिणीने बनवला का? काल परवा स्वयंपाक रोहिणीने बनवला ना? हो, पण आम्ही बी बनवू लागला ना. हो, बोलू तशा राहिल्या तुम्ही जसं काही तुम्ही लस महान काम केलं ना, लस महान काम केलं लगे. हे एवढं सारं अनाज तुम्ही ना बासं पाडलं, आता काय करसान याचं? फेकून देसान एवढं सारं अनाज. तुम्हाला थोडा पैसा कमावा लागते, तुम्हाला थोडी पैसा कमवून घरात आणा लागते. किराणा आणणं सर महाग आहे. मस्त मागं टेन्शन आहे. एवढं सारं अनाज तुम्ही फेकू राहिल्या, मला लाज नाही वाटत का? किती महाग आहे अनाज. आता याच्यात ताईची काही गलती नाही आहे, माझीच गलती आहे. मी ना शिल्लक स्वयंपाक बनवला. प्रतिभा ताई, मोठे दादा त्या दिवशी घरी नाही जेवले. प्रतिभा ताईला मी विचारलं होतं, त्या म्हणत होता आम्ही घरी जेवण करू. आणि मग टायमावर म्हणतात की आम्ही बाहेर चाललो जेवायला. ते बाहेर चालले गेले. त्या दिवशी राकेश दादा बी घरी नाही जेवले. त्याच्या हिस्साचा स्वयंपाक मग तसाच राहून गेला, म्हणून एवढं बासं पडलं. कारण तर 101 आहे तुमच्याजवळ, 101 कारण आहे. तुम्ही फक्त मायबापाच्या घरून बहाणे करणं शिकून आलेले आहे. काम धंदा एक शिकून नाही आले. एक काम धंदा नाही करतायत. स्वयंपाकी बनवता नाही येत का तुम्हाला? स्वयंपाकी नाही बनवतायत कसा? बरोबर पद्धतशीर रिसोपशीर स्वयंपाक बनवा. का बरं का एवढ्या वर्षात तू पद्धतशीर स्वयंपाक करणं शिकली नाही का? नाही आता आजच एवढं बासं पडलं, नाही तर तुम्ही पाहता ना इतक्या दिवसाचं कधी बासं पडू दिलं का? आजच पडलं, ते बी या प्रतिभा ताईच्यानं पडलं. प्रतिभा ताईच्यानं. आता नाही माय नाव काले फसू राहिला हो तुम्ही? का बोल का माय नाव काले फसू राहिली तू? स्वयंपाक बनवला तुम्ही ना, तुमच्याच्यानं एवढा सारा बासा पडला स्वयंपाक, आणि माय नाव फसू राहिला का तुम्ही लगे? लय हुशार आहे का तू तर? प्रतिभा ताई, तुम्हाला काय झालं होतं सांगाले की आम्ही घरी जेवण नाही करणार आहोत, बाहेर जेवण करणार आहोत? तुम्हाला विचारलं होतं रोहिणी ना, तेव्हा तुम्ही काय बोलल्या होत्या? नाही आम्ही घरीच जेवण करणार आहोत. आणि टायमावर म्हणता मग लगे की नाही आम्ही दोघं जण बाहेर जेवण करायला जाणार आहोत. तर मग स्वयंपाक उरीत नाही का? तुमच्या हिस्सा स्वयंपाक नाही बनवू का? तुमचं काम नव्हतं का रोहिणीला सांगणं? का प्रतिभा अलका काय बोलू राहिली? खरी बोलू राहिली का ते? नाही आता माझी काही गलती नाही आहे. मी सांगितलं होतं मी रोहिणीचं ध्यान नसन. आता मावर भरोसा करा, मी सांगितलं होतं आम्ही दोघं बाहेर जेवण करायला जाणार आहोत. आमच्या हिस्सा स्वयंपाक नको बनवशील. ह्या रोहिणीचंच लक्ष नसेल, तिचंच लक्ष नाही राहत. माहीत नाही कुठं लक्ष राहते तर. प्रतिभा ताई, आता तुम्ही रोहिणीवर बोलू नका टाकू, तुमची गलती आहे. तुम्ही गलती करता आणि साप निघून जाता. हो आता प्रतिभा कुठे बोलवलं काय तिघी? आता मी तिथंच होती. रोहिणीने जेव्हा विचारलं ना, मी तिथंच होती. माझ्या देखत म्हटलं होतं प्रतिभा ताईनं नाही आम्ही घरीच जेवण करणार आहोत. आणि अशी म्हणत होती प्लस की मला लय भूक लागली, मला लय भूक लागेल आहे. माझ्यासाठी 2 पोळ्या शिल्लक बनवशील, माझ्यासाठी 2 पोळ्या शिल्लक बनवशील. मी सकाळपासून नाही जेवली, मला लय भूक लागेल आहे. का प्रतिभा तुझी गलती आहे? मग तुझी गलती आहे. एक खोटी बोलीन, 2 खोटी बोलतील, तिघी खोट्या बोलतील का? तिघी खोट्या बोलतील का? तुझं काम नव्हतं का आम्ही बाहेर जेवायला चाललो सांगायचं? आमचा स्वयंपाक नका बनवसान, पासा पडेल म्हणून. आता माझे कसली बापा कसली फालतू आत्याला बोलवलं मी ना, दुसऱ्यासाठी गड्डा खोदला, त्याच्यात मीच पडून गेली. आत्याला ना मी सांगितलं असतं ना, ते इथं आली असती ना, माई पोल खुलली असती. बाई दुसऱ्यासाठी मी गड्डा खोदला, त्याच्यात मीच पडून गेली. बोल ना आता, बोल ना, कोण शिवलं का तुझ्या? बोल ना, सांग लवकर मला, लवकर सांग. तुला सांगितलं कोण नाही यायले की माझ्यासाठी स्वयंपाक नाही बनवायचा? तुला माहित आहे ना, अनाज जर बासं पडलं ना, मला जीव दुखते. बरं बाई मला जीव दुखते. मला एक पोळी नाही फेका वाटत. या घरात सरायला सांगेलाय मी ना, सरायला सांगेलाय. कोणी जेवणार नशील, कोणाला भूक नशील किंवा कोणी बाहेर जाऊन जेवणार असेल तर पहिले सांगून द्यायचा, त्याच्या हिस्साचा घरात स्वयंपाक नाही बनत. तुला माहित नाही का आपल्या घरातला रूल काय आहे? हो आता माहित आहे. मी येतो 5 मिनिटात, मला काम आहे थोडं. काय काम आहे तुले? आता 5 मिनिटं आली, 5 मिनिटात.
बापा रे, मलाच बोलू राहिली होती आता समोर दिवसभर झाले पुरत नाही मला. आता बोलणं तर उलसत नाही ऐकत, पातच पाहून जाते. हा डबल अशी गलती झाली नाही पाहिजे. आणि एवढं अनाज बासा पडलं नाही पाहिजे. रोहिणी, खास करून तुला सांगू राहिली मी, तू नवीन आहेस, तुला काही अजून समज नाही आहे. अय तुम्ही दोघी, जोपर्यंत रोहिणीला समज येत नाही स्वयंपाक बनवायची, तिला अंदाज समजत नाही आपल्या घरातला, तोपर्यंत तिला स्वयंपाक नका बनवू देऊ. फक्त पाय म्हणा, तू अंदाज घे म्हणा, कसा स्वयंपाक बनावा लागते, किती स्वयंपाक बनावा लागते, काय बनवा लागते. तिला स्वयंपाक नका बनवू देऊ काही दिवस, तुम्ही दोघी बनवा. हो आता ठीक आहे. आणि हे जे पासं पडलं आहे ना अनाज, हे चांगलं मस्त गरम करा आणि तिला खायला द्या. प्रतिभाच्यानं पडलं ना पासं, प्रतिभाला द्या. मोठी मला सांगायला आली, आता पा काय करू राहिल्या त्या तिघी, अनाज स्वयंपाक करू राहिल्या, अशा करू राहिल्या, तशा करू राहिल्या, आणि तिच्याच छान पासं पडलं. तिला कसं होणार हो का मी आता सांगतो. तिला कुठं पाहून गेली काय माहित, तिच्या रूम मध्ये गेली वाटते. प्रतिभा, ए प्रतिभा, आता माही बाई आता मामा येते, आता मला बोलतो बापा. प्रतिभा, काय ना आवाज नाही देऊ राहिली. रोहिणी, रडू नको, जाऊ दे. आत्याला माहीत पडलं ना कोणाच्या नवळं बासा अनाज पडलं म्हणून, तर जाऊ दे. आता आत्या आपल्याला काही नाही बोलल्या, आता त्या प्रतिभा ताईलाच बोलतील चांगल्या. जाऊ दे, रडू नको. थांब, याच्या आगी पुसून घेतो, कप घे उचलतो. ताई, मला एक गोष्ट नाही समजत, काही झालं तर आता आपल्याला कोण बोलते? आपल्याला कोण बोलते? आत्याला फक्त आपल्याला बोलायचा मौका पाहिजे बस. नाही आपल्याला बोलायचा मौका नाही पाहिजे. हे प्रतिभा ताई आहे ना, प्रतिभा ताई शिल्लक आहे. प्रतिभा ताई सांगत गेली आत्याला की अनाज बासं पडलं आणि ह्या फेकून देऊ राहिल्या, असं आणि तसं. ह्या प्रतिभाचं काम आहे आत्याला चुगली सांगायचं. प्रतिभा इकडली गोष्ट तिकडे करते. जाऊ दे ना, तेच फसली ना. त्या या बारीनं फसल्या, पुढच्या बारीनं फसतील का? पुढच्या बारीनं आपल्याला फसवतील. त्या अशाच चुगल्या करत राहतील ना त्यासोबत आपल्या. मग काय करतो बाई? काय करतो म्हणजे मी प्रतिभा ताईला सोडणार आहो का? पहा ना, प्रतिभा ताईला कशी शिदी करतो तुम्ही. त्याला डायरेक्ट म्हणतो मी आता, राहू देवा, नाही काही म्हणू नको, जाऊ दे. असं कसं जाऊ द्या ताई? मी आता पहा ना, प्रतिभा ताईला कसं सबक शिकवतो, तर पहा ना तुम्ही फक्त. मजा पहा फक्त तुम्ही. डबल प्रतिभा ताईनं चुगल्याच नाही केल्या पाहिजे त्यासोबत आपल्या, केल्याच नाही पाहिजे. पहा आता कसा प्रतिभा ताईला सबक शिकवतो तुम्ही. काय करतो नाही, पहा ना तुम्ही. कुठे आहे प्रतिभा ताई? प्रतिभा ताई, ओ प्रतिभा ताई. दोघी सासून आता प्रतिभा ताईच्या मागं लागल्या. आता प्रतिभा ताईची खैर नाही. रोहिणी, हे रोहिणी, राहू दे बाई, काही भांडणं नको करू, जाऊ दे. नाही ताई, जाऊ द्या, करू द्या दोघीले भांडणं. ते प्रतिभा ताई त्याच लायकीची आहे. कायले चुकल्या करते, इकडल्या गोष्टी तिकडे करते. हो ते बी आहे म्हणा, म्हणून रोहिणी जे करू राहिली ते करू द्या. बरोबर आहे रोहिणीचं, प्रतिभा ताई त्याच लायकीची आहे. हो, प्रतिभा ताईला बी सबक शिकवणं लय जरुरी आहे. बरोबर करताय रोहिणी. चला आता काय करायचं आहे सांगा. पोळ्या चांगल्या बारीक करू ना? हो, पोळ्या चांगल्या बारीक कर, चूर हातानं. कांदा मिरच्या कापल्या का तुला? नाही, मी कापून घेतो. हो, तुम्ही कांदा मिरच्या कापा, मी पोळ्या बारीक करतो. मग तुम्ही पोळ्याचा चांगला चुरमा बनवून टाका. हो.